जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या माझ्या विजुगिषू विद्यार्थ्यांनो, नमस्कार. मी आहे आपल्या स्वप्नांची सोबती शीतल पाटील, संचालिका द विजिश अकॅडमी. आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार याच्यामधला भाग पहिला पाहिलाय. आज आपण पाहणार आहोत भाग दुसरा. चला तर मग पाहूया सहमूळ संख्या. ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असं म्हणतात. उदाहरण घेऊया 25 आणि 39. बघा, 25 आणि 39 ह्या दोन संख्या लिहून घेऊयात. या लिहिल्यानंतर बाळांनो 25 चे विभाजक कोणते ते काढायचे. म्हणजेच आपण काय करायचंय, 25 ही जी संख्या आहे कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यात येते त्या संख्या लिहून काढायच्या आहेत. म्हणजे बघा, 1, त्याच्यानंतर 25 ला आणखीन कोणत्या संख्येने भाग जातो किंवा कोणत्या संख्येच्या पाड्यात 25 ही संख्या येते, तर 5 आहे आणि 25 आहे. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर 39 बघा, 1 हा एक विभाजक आहे, 3 हा विभाजक आहे, त्याच्यानंतर 13 हा विभाजक आहे. म्हणजे 13च्या पाड्यात 39 ही संख्या येते. 13 एके 13, 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39 आणि लास्ट सगळ्यात मोठा विभाजक तीच संख्या असते म्हणजे 39 ही सुद्धा विभाजक आहे. आता काय करायचं, नियम काय सांगितलाय सहमूळ संख्यांचा, तर एक हा एकच सामायिक विभाजक असला पाहिजे. म्हणजे आता बघा बाळांनो, इथं 5 आणि 25 आहे, तर 39 चे जे आपण विभाजक काढलेत त्याच्यामध्ये 5 25 आहे का, नाही. किंवा हे जे 39 चे विभाजक 3 13 काढलेत आपण किंवा 39 काढले, ते 25 च्या विभाजकांमध्ये ह्याच्यातला कुठला अंक आहे का, नाही. म्हणजे फक्त एक हाच सामायिक विभाजक असेल तर ती सहमूळ संख्यांची जोडी असते. म्हणजे 25 आणि 39 ह्या सहमूळ संख्यांची जोडी आहे. आलं का लक्षात. बघा हा, आणखीन एक खाली नियम सांगितलाय. काय नियम आहे तो, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. म्हणजेच 5 6 10 11 83 84 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. हे 10 11 आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला 10 11 लिहून दाखवते. याचे काय काढायचे, सामायिक विभाजक काढायचे. हा, 1 आहे, 2 आहे, 5 आहे आणि 10 आहे. बरोबर आहे का. म्हणजे 10 ला या सर्व संख्येंनी भाग जातो किंवा या संख्येच्या पाड्यामध्ये 10 ही संख्या आहे. आता 11 11 ही मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे बाळांनो, मूळ संख्या म्हणजे त्याच्यामध्ये त्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येनं भाग जातो म्हणून 1 आणि 11 हे दोनच त्याचे विभाजक असतात. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामधलं सामायिक विभाजक शोधायचंय. सामायिक विभाजक बघा, 1 हा निव्वळ एकच सामायिक विभाजक आहे. बाकी कुठले समान विभाजक दिसतायत का तुम्हाला दोन्हीमध्ये, नाही. मग 1 हा एकच सामायिक विभाजक असल्यामुळं 10 आणि 11 या दोन संख्या सहमूळ संख्यांची जोडी आहे. आलं लक्षात. तर बाळांनो, सहमूळ संख्या म्हणजे काय, जर दोन संख्या दिल्या असतील त्या संख्यांचे विभाजक काढायचे आणि विभाजक काढल्यानंतर एक हा एकमेव जर सामायिक विभाजक असेल तरच ती सहमूळ संख्यांची जोडी असते. समजलं. चला, पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. आता बघा बाळांनो, त्रिकोणी संख्या हे मी सूत्र लिहिलेलं आहे. याच्या पूर्वी तुम्हाला ह्या त्रिकोणी संख्यांच्या ह्याच्यामध्येच दिसतंय की त्रिकोणी म्हणजे काय असणार आहे, त्रिकोण तयार होत असणार आहे. बरोबर. म्हणजे बघा हा, मी आता काय करते, इथे एक वर्तुळ काढते. ठीक आहे. हा जो वर्तुळ काढले आपण ह्याला एक पकडूया. एकच वर्तुळ आहे ना, एक पकडलं. आता हा वर्तुळ आहे तो परत मी लिहून घेते आणि बाळांनो, त्रिकोण तयार होण्यासाठी बघा मला इथं किती वर्तुळ काढावी लागतील, 2 वर्तुळ काढावी लागतील. बरोबर आहे. बघा हा, हे बघा, झाला का त्रिकोण तयार. हा, मग त्रिकोण जर हा तयार झाला तर किती, एकूण किती वर्तुळ आहे त्याच्यामध्ये, तर 3 वर्तुळ आहेत. म्हणजे एक ही त्रिकोणी संख्या आहे, त्याच्यानंतर 3 ही त्रिकोणी संख्या आहे. परत काय करूया, ही जी 3 वर्तुळ आहेत आहे तसे उतरून घेऊया. हा, आता पुन्हा त्रिकोण तयार होण्यासाठी इथं मला किती वर्तुळ काढावी लागतील रे, हे बघा 3 वर्तुळ काढावी लागतील. बरोबर की नाही. बघा झाला का त्रिकोण तयार होतो का रे.
हे बघा, झाला का त्रिकोण तयार? एकूण जे वर्तुळ आहेत ते किती झाले? 3 आणि 3 6 म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. आता बाळांनो, मग ह्याच्या पुढं आपण असंच करत गेलं तर आपल्याला वेगवेगळ्या पुढच्या त्रिकोणी संख्या मिळतील. पण बाळांनो बघा, मी ह्या 1 मध्ये किती मिक्स केले? अधिक 2 मिक्स केले, तेव्हा 3 आलं. 3 मध्ये किती मिक्स केले? तर 3 मध्ये 3 मिक्स केले, तेव्हा 6 ही त्रिकोणी संख्या मिळाली. आता तुम्हाला आणखीन एक सांगते. समजा आता त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायचं झालं, तर आपण काय करूयात? हे बघा. इथं काय करूया? एक ही संख्या लिहून घेऊया. हां. आणि ह्या 1 मध्ये किती मिक्स करायचे? 1 मध्ये 2 मिक्स केले, तर बघा पुढची त्रिकोणी संख्या मिळाली 3. या 3 मध्ये किती मिक्स करायचे? तर 3 मध्ये 3 मिक्स करायचे, तर 6 ही त्रिकोणी संख्या मिळाली. त्याच्यानंतर या 6 मध्ये 4 मिक्स केले, 10 ही संख्या मिळाली. 10 ही त्रिकोणी संख्या झाली. त्याच्यानंतर ह्या 10 मध्ये अधिक 5 मिक्स केले, तर कोणती संख्या तयार झाली त्रिकोणी? 15 ही त्रिकोणी संख्या तयार झाली. बरोबर आहे का? त्याच्यानंतर आता किती मिक्स करायला पाहिजेत? अधिक 6 केले पाहिजेत. अधिक 6 केल्यानंतर इथे येणार 21 म्हणजे 21 ही त्रिकोणी संख्या झाली. म्हणजे बाळांनो, ह्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या कुठल्या कुठल्या मिळाल्या? 1, 3, 6, 10, 15, 21 आणि ह्याच्या पुढे खूप साऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. मग ह्या कशा काढायच्या लक्षात आल्या का? 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 ही त्रिकोणी संख्या. 15 अधिक 6 21. ह्याच्या पुढे काय केलं पाहिजे? ह्याच्यामध्ये 7 मिक्स केले तर पुढची त्रिकोणी संख्या मिळणार आहे, ती आहे 28. समजलं? त्रिकोणी संख्यांचं सूत्र सुद्धा आहे. बघा, त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. उदाहरण द्यायचं झालं तर इथं बघा काय केलंय? 2 गुणिले 3 म्हणजेच आपण जर 2 गुणिले 3 केलं आणि त्याला भागिले जर 2 ठेवलं, तर इथं बघा काय होणार आहे? 2 ला 2 निघून गेले. त्रिकोणी संख्या कुठली मिळाली? 3 मिळाली. लक्षात आलं? आता बघा, ह्याच्या पुढे बघा, समजा मी 3 घेतले आणि गुणिले 4 घेतलं आणि भागिले 2 केलं, तर बघा काय होणार आहे? बे के बे, बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6 आलं. म्हणजेच 6 ही त्रिकोणी संख्या मिळाली, 3 ही त्रिकोणी संख्या मिळाली. पण कशी मिळाली? लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. तर त्रिकोणी संख्या काढायचं हे सूत्र आहे. याचं डीप जे नॉलेज आहे किंवा डीप स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन करूया. चला, शेवटचा प्रकार आहे चौरस संख्या. बाळांनो, चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या आणि वर्ग संख्या आपल्या सर्वांना पाठांतर आहेत. तरी सुद्धा पुन्हा एकदा बघा, एखाद्या संख्येला त्याच संख्येनं गुणून येणारी संख्या म्हणजेच चौरस संख्या किंवा वर्ग संख्या असते. आता बघा, ह्या चौरस संख्या कोणत्या कोणत्या आहेत किंवा वर्ग संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16, 25, 36. मग ह्या संख्या कशा काढल्यात? बघा तर मग 1 गुणिले 1 बरोबर 1. याचाच अर्थ 1 चा वर्ग 1. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? चौरस संख्या म्हणतो. बघा, 2 चा वर्ग 2 गुणिले 2 बेदोनी 4. त्याच्यानंतर 3 चा वर्ग 3 गुणिले 3 9. अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्या वर्ग संख्या, चौरस संख्या पाठांतर करायच्या आहेत. कितीपर्यंत पाठांतर असल्या पाहिजेत? तर 30 पर्यंत वर्ग संख्या पाठांतर असणं, चौरस संख्या पाठांतर असणं गरजेचं आहे. आणखीन थोडीशी उपयुक्त माहिती बघूयात, जी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगते असं म्हटलं होतं. तर बघा, 2 ते 100 पर्यंत एकूण ना 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत. आता तुम्ही म्हणाल, मग एक काय आहे? तर बाळांनो, हेच तुम्हाला मला सांगायचं आहे की एक ही संख्या मूळ संख्याही नाही, संयुक्त संख्याही नाही. पेपरला प्रश्न विचारू शकतात. एक ही संख्या काय नाहीये? मूळ संख्या पण नाहीये, संयुक्त संख्या पण नाहीये. मग एक ही संख्या कोणती आहे रे? तर एक ही संख्या विषम संख्या आहे. एक ही संख्या नैसर्गिक संख्या आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. तर अशा प्रकारे
संख्या आणि संख्यांचे प्रकार भाग 2 बघितलेला आहे. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि बाळांनो, लक्षात ठेवा, स्वप्न मोठी ठेवायची, कारण जिंकतात तेच जे थांबत नाहीत. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.